पोट किंवा वात्या नसताना सुद्धा तो साडीमध्ये जास्त का दिसतो? आपल्याकडून नेमकी कोणती चूक होते ज्यामुळे आपल्यासोबत असं घडतं? नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चूक नंबर 1, पेटीकोट घालताना ज्या पेटीकोटच्या एक्स्ट्रा झालेल्या चुन्या आहेत तर त्या तुम्ही पोटावरती ठेवता, त्यामुळे तुमच्यासोबत पोट वाढलेल्याचा लुक येतो. तर ह्या एक्स्ट्रा झालेल्या चुन्या आहेत त्या तिथे न ठेवता पाठीमागे नेऊन आपल्या पाठीचा जो मणका आहे त्याच्या बरोबर खाली अशा ठेवायच्या आहेत. इथे जर चुन्या जास्त झाल्या तरी काही फरक पडत नाही, समोरून आपला छान लुक येतो आणि पोट सुद्धा प्लेन दिसतं. साडी नेसण्या अगोदर तुम्हाला आणखी एक काम करायचं आहे, ते म्हणजे सँडल किंवा चप्पल घालूनच तुम्हाला साडी नेसायची आहे. यामुळे तुम्हाला साडीमध्ये उंचीचा अंदाज येईल. त्यानंतर ही घेतलेली आहे मी साडी आणि ही सिल्क साडी आहे. तर सिल्क साडीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेटीकोट वापरू शकता, कारण तिचं जे टेक्स्चर असतं ते जाड असतं, त्यामुळे पेटीकोट दिसत नाही. त्यानंतर इथे बघा मी एक गाठ बांधलेली आहे आणि ही गाठ पेटीकोटमध्ये समोर एकदम खोचून न घेता जी आपली प्रिन्स लाईन असते ब्लाऊजची त्याच्या एक्झॅक्ट खाली ही गाठ खोचून घ्यायची आहे आणि त्यानंतर साडी आपल्याला समोरून अशी प्लेन खोचून घ्यायची आहे. बघा मी आतमधून हाताने छान प्लेन केली साडी. आता समोरून तुम्ही बघाल माझा लुक. त्यानंतर पाठीमागे सुद्धा याच पद्धतीने साडीची उंची फक्त आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे आणि पाठीमागून सुद्धा खोचून घ्यायचे आहे. आता साडीची उंची तुम्हाला जास्त न ठेवता किंवा कमी न ठेवता अगदी फ्लोअरला साधारणतः 1 सेंटीमीटर वरती राहील एवढी साडीची उंची ठेवायची आहे. आता त्यानंतर आपण बघणार आहोत पदर. आता पदर कसा करायचा? सिल्क साड्या असतात तर या साड्यांचं पदर कधी कधी खूप फुलतात, तर यासाठी सुद्धा आपण एक टिप वापरणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला पदराची उंची मोजून घ्यायची आहे. खूप कमी उंची ठेवली तर तुम्ही साड्यामध्ये आहे त्यापेक्षा बुटक्या दिसता. आता पदर बनवताना पदराची जी प्लीट आहे सर्वात वरची ती थोडीशी मोठी बनवायची आहे. बघा 2 बोटांचा कात्रीसारखा भाग करायचा आणि अशा पद्धतीने प्लीट बनवायची. आता वरची प्लीट मोठी का बनवायची त्याचं कारण सुद्धा सांगते. आतमधल्या सर्व प्लीट्स आहेत त्या जर एकसारख्या बनवल्या तर तुम्ही बघाल ती आतमधली प्लीट कधीही बाहेर येऊ शकते, कारण काठपदरच्या ज्या साड्या असतात सिल्क साड्या असतात त्यांचं फॅब्रिक हे खूप कडक असतात, त्यामुळे आतमधल्या प्लीट्स या बाहेर येण्याचे चान्स जास्त असतात. त्यामुळे वरची प्लीट अशी मोठी बनवा जेणेकरून तुमच्या आतमधल्या प्लीट्स आहेत त्याच्या खाली दबल्या जातील. आतमधली एखादी प्लीट्स कमी जास्त झाली तरी सुद्धा वरच्या प्लीटमधून बाहेर दिसणार नाही. त्यानंतर या सर्व प्लीट्स आहेत त्या छान हाताने प्रेस करा आणि मध्यंतर एक पिन लावून घ्या. आता यामुळे काय होईल की तुमचा पदर हलणार नाही आणि मी तुम्हाला दाखवले की सर्वात वरची प्लीट मी किती मोठी बनवलेली आहे, ते ॲरो सुद्धा करून दाखवलेलं आहे आणि बघा किती सुंदर प्रकारे आपल्या प्लीट्स बनलेल्या आहेत. आता जिथे पिन लावली तिथेच हात पकडून दुसऱ्या हाताने अशा खालच्या प्लीट्स अगदी इझिली होऊन जातात. खालचं सिल्क साडीचं जे फॅब्रिक असतं ते थोडंसं सॉफ्ट असतं, त्यामुळे आपल्या पदराच्या प्लीट्स खालच्या आहेत त्या एकदम व्यवस्थित होऊन जातात. एक पिन लावून या सर्व प्लीट्स आहेत ते ब्लाऊज सोबत अटॅच करायच्या आहेत. आता जिथे ब्लाऊजचा नॉड आहे तिथे बरोबर बघा मी ही पिन खाली लावली, त्यामुळे पदर ना की माझा पुढे पडतो किंवा पाठीमागे जास्त विस्कटल्यासारखा दिसतो. आणखी एक इथे छोटी टिप करायची आहे. बघा आपलं जे मानेचं हाड आहे त्या हाडावरती बरोबर ही छोटीशी प्लीट आहे ना ती फोल्ड करून घ्यायची आणि तिथे एक पिन लावून घ्यायचं. याचं कारण म्हणजे आतमधली जी प्लीट येते जी आपल्या मानेवरती येते ती खूप मानेवरती जाते आणि त्यामुळे साडीचा पूर्ण लुक बदलून जातो. तर इथे आपल्याला एक पिन लावून घ्यायची, त्यामुळे ही प्लीट जास्त मानेवरती येणार नाही. कधी कधी काही मैत्रिणी या जी प्लीटची फोल्डिंग आहे ते अगदी चुकीचं करतात किंवा खूप खाली करतात, त्यामुळे हा सुद्धा लुक विचित्र दिसतो. त्यामुळे अगदी तुमचं मानेचं जे हाड आहे त्याच्यावरतीच ही पिन लावून घ्या. त्यानंतर ह्या समोरच्या सर्व प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्या हाताने. सिल्क साडी असल्यामुळे ह्या प्लीट्स सुद्धा व्यवस्थित अगदी पटकन होतात. हाताने जसा तुम्ही प्रेस कराल जशा तुम्ही ठेवाल तशा पद्धतीने ब्लाऊजवरच्या ह्या प्लीट्स बसतात. आता ह्या प्लीट्स फक्त लूज होऊ द्यायच्या नाहीत एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ही जी सर्वात वरची प्लीट आहे तर ती आपल्याला पाठीमागे अशी न्यायची आहे. बॅक साईडचा भाग जास्त फुगू नये यासाठी आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचे. बऱ्याचशा मैत्रिणींची होणारी चूक नंबर 2 म्हणजे जी काठ येतो साडीचा जो की आपल्या डाव्या पायावरती येतो, तर तो काठ तुम्ही अगदी पोटावरती घेता आणि नसलेलं पोट सुद्धा जास्त दिसतं. मग त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. हा काठ आहे ते तुम्हाला अगदी वरती न नेता क्रॉस घ्यायचा आहे, म्हणजे तुमच्या उजव्या पायापर्यंत असा तिरपा गेला पाहिजे आणि त्यानंतर तिथे अशा छोट्या छोट्या प्लीट्स करायच्या. जरी तुमचं पोट असेल किंवा तुम्हाला वात्या थोडाफार प्रमाणात असेल तरी सुद्धा यामध्ये झाकला जातो, कारण तिथे एक कट पडतो. बघा का आपण जे बॉर्डर क्रॉस पद्धतीने जे सिक्युअर करतोय त्यामुळे तिथे कट दिसतो डोळ्यांना. अशा प्रकारे कट दिसल्यामुळे आपल्याला पोट असेल तरी सुद्धा ते दिसत नाही आणि या पिनाने ह्या सर्व प्लीट्स आहेत त्या आत पेटीकोट सोबत सिक्युअर करायच्या आहेत. त्यानंतर होणारी 3 नंबरची चूक म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणी काय करतात की आपल्याला निऱ्या जास्त पाहिजेत या चक्करमध्ये भरपूर साऱ्या निऱ्या बनवतात आणि सिल्क साड्याच्या जेवढ्या तुम्ही निऱ्या जास्त बनवाल तेवढ्या त्या फुगतात आणि त्या जास्त दिसल्यामुळे तो
झालेला गट्टा आहे तो तुम्ही तसाच खोचता आणि त्यामुळे ती सुद्धा आपल्याला पोट दिसतं. आता बघा इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इझिली दाखवलेलं आहे आणि यावरती जेव्हा तुम्ही निऱ्या अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून ज्या खोचता त्यामुळे सुद्धा पोट नसलेलं पोट जास्त दिसतं. त्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, अगदी सोप्या पद्धतीने असा थोड्याफार प्रमाणात साडीचा भाग सोडायचा आहे आणि त्यानंतर प्लीट्स करायला घ्यायच्या आहेत, म्हणजे निऱ्या करायला घ्यायच्या आहेत. निऱ्या करताना अशा मोठ्या मोठ्या करा, म्हणजे जेवढ्या तुमच्या हातामध्ये निरी बसते तेवढ्या अगदी समोरून 5 ते 6 निऱ्या आल्या तरी सुद्धा काही हरकत नाही. त्यामुळे तुमच्या साडीचा लुक सुद्धा सुंदर दिसतो. आणि एकदम वरची निरी येणार आहे ती तुमची जी डावी प्रिन्स लाईन आहे तिथेपर्यंत न्या. तुम्हाला एक्स्ट्रा निरी करायची गरज सुद्धा नाही, आपोआप वरची मोठी निरी भरून जाते. आणि या सर्व निऱ्या छान अशा पद्धतीने गोळा करा. आतमध्ये एक्स्ट्रा झालेला भाग आहे तो तात्पुरता असा खोचून घ्या आणि त्यानंतर ह्या सर्व निऱ्या आहेत त्या एकावरती एक न ठेवता, बघा मी कशा पद्धतीने ठेवलेल्या आहे, प्रत्येक निरी सेपरेट दिसते, प्रत्येक निरीमध्ये गॅप दिसतोय आणि खालून सुद्धा अशा पद्धतीने निऱ्या सुंदर येतात. तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत करायची सुद्धा गरज नाही. आणि या सर्व निऱ्या आहेत त्या अशा सेंटरला बरोबर तुमच्या नाभीच्या तिथे खोचून घ्या आणि एक्स्ट्रा झालेला जो उजव्या बाजूला भाग आहे तो सुद्धा तिथेच खोचून घ्या. आणि आता तुम्ही बघाल तुमचा पोटाचा कुठेही एक्स्ट्रा भाग दिसत नाही. ह्या सर्व निऱ्या पायामध्ये अडकून येत किंवा हळूहळू खाली येऊन येते यासाठी आपल्याला एक सिक्युअर म्हणून एक मोठी पिन लावायची आहे. आणि इथे आपल्या साडीचा फायनल लुक झालेला आहे. तुम्ही बघाल कुठेही तुम्हाला साडीमध्ये पोट दिसणार नाही. पोट असो किंवा नसो तुमचं पोट अगदी झाकलं जाईल. आणि या तुमच्या 2 ते 3 चुका जर तुम्ही टाळल्यात तर तुमची साडी अगदी व्यवस्थित नेसून होते. जर तुम्हाला अशा पद्धतीने पदर पुन्हा खालून फुगतो असं वाटत असेल तर थोडा रोल करा आणि हाताने प्रेस करून द्या, पदर व्यवस्थित बसतो. आणि ही झालेली आहे आपली सुंदर प्रकारे साडी नेसून. पाठीमागे सुद्धा तुम्हाला कुठे फुगा किंवा साडीचा फुगीरपणा दिसत नाही आणि समोरून तर नाहीच नाही. कमर फिटिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि सिल्क साडीची बॉर्डर आपण जिथल्या तिथे व्यवस्थित दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ भरपूर प्रमाणात शेअर करा आणि तुम्हाला साडीविषयी कोणते प्रॉब्लेम आहेत कमेंट्समध्ये नक्की विचारा. चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.